पिता पुत्र पवित्र आत्मे यांचे नावे आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रभू परमेश्वर आपल्याला सुरक्षित राहण्याचा मार्ग निरंतर दाखवत आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रभूची इच्छा आहे आपण सुरक्षित राहावं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, जेव्हा आपण देवाच्या वचनाकडे लक्ष देत आहे, देवाचे वचन हे 1500 वर्षाचा लेखन आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद हालेलुया. येशू. हालेलुया. इतिहास मात्र जवळजवळ 2000 वर्षाचा आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. धन्यवाद हालेलुया. हालेलुया. अगदी पहिले आपण पाहतो अब्रामला देवानी बोलवलं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. त्यानंतर इसाक येत आहे, त्यानंतर मोशेचा काळ वर येत आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. त्यानंतर परमेश्वराने अधिकारी लोकांना निवडून घेतले. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सर्वांच्या सर्व गोष्टीच्या देखरेखीवर करण्यासाठी. हालेलुया. हालेलुया. त्यानंतरच्या काळामध्ये संदेष्टे वगैरे आले. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. संदेष्टांच्या काळाच्या नंतर असलेले जे काळ आहे तिथे आपण बघतो याजक लोक. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मल्कीसेदेक पासून आपण ऐकलेलं आहे ना. हालेलुया. हालेलुया. सर्वात शेवट कैयाफा, ज्यांच्या हातामध्ये येशूच्या मरणाच्या सर्व व्यवस्था झाली. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. या सगळ्या जुन्या करारातील इतिहासामध्ये आपण एक गोष्ट पाहतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रभू संरक्षणाचा शब्द दिलेला आहे. जेव्हा अब्राम बरोबर परमेश्वर मार्गदर्शन देत सोबत चालताय. हालेलुया. हालेलुया. अब्राम सुरक्षित आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. अब्रामची लेकरं सुरक्षित आहेत. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 तरी जेव्हा देवाचे मार्ग सोडून इतर मार्गाकडे गेला, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हळूहळू देवाला विसरायला लागलं. तेव्हा आपण पाहतो की देवाची लेकरं शापित झाली. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लेकरांना न ओळखणारा, देवाच्या ओळख नाही असे फरो तिकडे येत आहे. फरोच्या हातामध्ये ते लोक त्रासातून जात आहे. हालेलुया. हालेलुया. आज सिस्टर लोकांच्या सोबत इथे चर्चा प्रार्थनावर चालू असताना, हालेलुया, हालेलुया. आम्ही चर्चा केलेली एक गोष्ट आहे. परमेश्वर देवदूतांना पाठवून देऊन भरपूर कार्य केलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. तरी त्रासाच्या वेळी दिवसा मेघस्तंभ, रात्री अग्निस्तंभ. म्हणजे हे दोन्ही कशाबरोबर आपण याचा तुलना करू शकतो किंवा हे काय आहे म्हणून आपण समजू शकतो? पवित्र आत्म्याचं हे कार्य आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, देवाने आपल्याला शिकवलेली गोष्ट अशा प्रकारे आहे. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर संरक्षण देत आहे. वचनामध्ये राहिलं तर सुरक्षित आहे. काही लोक कधी कधी जे दंगा करत आहे, वचन मोडण्याच्या कामामध्ये उतरत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेव्हा अति होत आहे, एखाद्या गोष्टी समजावून दिलं तर तेव्हा काय बोलणार? हालेलुया. जाऊ दे, होऊ दे, काय करायचं करू दे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे कधी कधी
परमेश्वर जे संरक्षण देत आहे त्या संरक्षणाचा आपण भाग जातो. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. जरी आपण पाहतो की देवाची लेकरं देवाच्या मर्जीच्या विरुद्ध गेले तरी पवित्र आत्म्याने त्याने कधीच टाकलं नाही. रात्री आणि दिवस हालेलुया हालेलुया. त्यांच्या सोबत त्यांना संरक्षण देत जात आहे. हालेलुया. हालेलुया. आता देव परमेश्वर इब्रिगरांस लिहिलेल्या पत्राद्वारे आपल्याला काहीतरी शिकवत आहे. इब्रिगरांस लिहिलेले पत्र 12व्या अध्यायातील 6वं वचन. कारण ज्यावर परमेश्वर प्रीती करीतो त्याला तो शिक्षा करतो. प्रीती करतो शिक्षा करतो. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. जर शिक्षक मनापासून प्रेम करत असेल तर विद्यार्थीच्या मागे लागून त्याला शिकवणार. हालेलुया. हालेलुया. जर गुरुच्या मनामध्ये इच्छा कमी पडत आहे तर गुरु काय करणार? हालेलुया. हालेलुया. काय करायचंय ते करू दे, मला काही पडलं नाही म्हणून बोलणार. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराच्या लेकरांना परमेश्वर असे टाकून द्यायच्या तयारीमध्ये नाही. म्हणून परमेश्वर त्यांना देवाच्या आठवण मनामध्ये येण्यासारखा शिक्षण वेळेवर देत आहे. हालेलुया. हालेलुया. मला असा काही लोकांचा प्रश्न माझ्या कानामध्ये आलेला आहे, फादर देव माझ्या मागे असे का लागलं? माझ्याच मागे असे का लागलं? देव पण तसंच. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, देव आपल्यावर प्रेम करत आहे म्हणून देवाने आपल्याला एक संधी दिली आहे. आज भयानक त्रासातून जाणाऱ्या एका ताईने मला कॉल केला. त्या ताईने मला सांगितलं, मला पण रडू आला. ताईने मला सांगितलं, फादर मला खूप त्रास होत आहे. मी ज्या ताईंच्या बद्दल बोलतो त्या ताईंना मानसिक त्रास होत आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद हालेलुया. येशू. हालेलुया. त्या ताईनं मी सांगितलं, ताई तुम्ही चिंता नको करू. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद हालेलुया. येशू. हालेलुया. एवढ्या त्रासातून तुम्ही जाताना तुम्ही देवापासून लांब नाही. हालेलुया. हालेलुया. ताईंना मी आठवण करून दिलेले एक वाचन आहे यशया संदेशाचा ग्रंथ 41व्या अध्यायातील 13वं वचन. कारण मी परमेश्वर तुझा देव तुझा उजवा हात धरून म्हणत आहे की भिवू नको, मी तुला सहाय्य करीतो. हालेलुया. हालेलुया. तुझा उजव्या हात हालेलुया हालेलुया. परमेश्वराच्या हातामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद हालेलुया. येशू. हालेलुया. लहान मुलांना घेऊन कुठेतरी बाहेर जाणाऱ्या पप्पाला माहिती आहे, मम्मीला माहिती आहे, मुलं खेळतात. कधी कधी खेळत खेळत येऊन तुमचा हात पकडणार. हालेलुया. हालेलुया. गर्दीमध्ये जाताना, त्रासातून जाताना तुम्ही मात्र त्यांचे हात घट्ट पकडत आहे. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर आज देवाचे वचन ऐकणाऱ्या तुम्हा प्रत्येकांना सांगत आहे, कोणत्याही त्रासातून तू जात असलं तरी हालेलुया हालेलुया. तुझा हात माझ्या हातामध्ये आहे. हालेलुया. हालेलुया. या ताईने मला बोलले, फादर त्या नंदरचे वचन सुद्धा अगदी गोड आहे. हालेलुया. हालेलुया. मी ताईनं सांगितलं, तुम्ही वाचा, मनन चिंतन करत राहा. हालेलुया. हालेलुया. देवाचे वचन जसे आपण वाचतो
ताकदीने सामर्थ्याने आपण वाढत वाढत जाणार. आता आपण प्रभूचा आशीर्वाद स्वीकार करूया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. प्रभू भरपूर आशीर्वाद देत आहे. तरी मला आशीर्वादाच्या गोष्टी तुमच्याशी बोलायच्या अगोदर तुम्हा सगळ्यांना विशेष प्रकारे आम्हाला आश्रमसाठी, माझ्यासाठी, या यूट्यूब मिशनसाठी प्रार्थना करणाऱ्या सगळ्यांना आभार मानायला मला एक प्रेरणा मिळाली. तुम्ही जितके लोक मध्यस्थी प्रार्थना करत आहे, ढिला न होता तुमच्या मध्यस्थी प्रार्थना चालू ठेवा. कारण तुमच्या मध्यस्थी प्रार्थनाद्वारे शेकडो, हजारो, लाखो लोकांपर्यंत आशीर्वाद पोहोचत आहे. आज देवाचे वचन ऐकणाऱ्या कोणाच्या तरी मानेपासून कांद्याच्या जे हाडापर्यंत पूर्ण कांद्याचे हाड सुद्धा दुखत आहे असे कोणाला तरी पवित्र आत्म्याचा स्पर्श मिळालेला आहे. असे कोणतरी आहे ज्यांचे कान खूप त्रासातून जात आहे, कानामध्ये आवाज येत आहे, पाहिजे तसे ऐकू येत नाही, खूप डिस्टर्बन्स कानामध्ये होत आहे, असे कोणाला तरी पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. सध्या आमला आश्रममध्ये आपली एक ताई आहे. त्या ताईंचं एक साक्षी असे दिलं. गेल्या 45 वर्ष ताई औषध खात होते, डॉक्टरांच्याकडे जात होते. दर दिवशी कानामधून त्यांना पू किंवा पाणी वगैरे काढावं लागत होते. हे काम 45 वर्ष चालली. ताईंचे साक्ष दिलं की आम्हाला आश्रमच्या व्हिडिओमध्ये त्यांनी आशीर्वाद ऐकले, त्याबरोबर एक आशीर्वाद मागून पण स्वीकार केले. आणि ताईने दिलेले साक्षी असे आहे, गेल्या 3 महिने झाले ताईंना बिलकुल कानामध्ये काहीही त्रास नाही. 45 वर्ष वापरलेले ते औषध आहे, ते आता गेल्या 3 महिने झालं बंद आहे. असे कोणतरी आहे ज्यांच्या दातांना त्रास होत आहे, मानेला त्रास होत आहे, मळमळत आहे, उलटी करायला वाटत आहे. आपण बसतो ते भाग जे आहे तिथे त्रास दुखणे होत आहे. कोणाला तरी एका पायाला कळ मारत आहे. येशू त्या सगळ्या त्रासातून जाणाऱ्यांना आशीर्वादित करत आहे. कोणाच्या तरी एका जिभेच्या संबंधातील त्रास प्रभू आता दूर करून देत आहे. सर्वसमर्थ परमेश्वर, बाप आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. आमेन.